काल आगडोम ठोकतायत शरद पवार साहेब. काँग्रेसचा पुळका आला त्यांना. काँग्रेसचे अकाउंट कशामुळे बंद झाले? 10 वर्ष काँग्रेसने जमा केलेल्या पैशाचा हिशोब 15 वर्ष 10 वर्ष तुम्ही प्रशासकीय यंत्रणेला देत नाही आणि मग तुमचे कायदेशीर अकाउंट बंद झाले. तुम्हाला कायदेशीर कारवाया झाल्या, तुम्ही आमच्या नावाने बोंबा मारता. शरद पवारांनी थेट भाजपला इशारा दिलेला आहे. अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर त्याला भाजप दोषी आहे, भाजपला याची किंमत मोजावी लागेल असं शरद पवार म्हणतात. केंद्रीय तपास यंत्रणा 12 13 नोटीस देतं आणि त्या नोटीसचं उत्तर आपण देऊ शकत नाही. मला जर नोटीस आली असती तर मी पहिल्या दिवशी उत्तर दिलं असतं. महाविकास आघाडीच्या काळामध्ये अनेक लोकांना नोटीस यायला आम्ही उत्तर दिले. तुम्ही जर भ्रष्टाचार केला नाही तर मग तुम्ही उत्तर का देत नाही? आणि तपास यंत्रणावर आमचा काही कंट्रोल नाही. कोणी तपास यंत्रणाच्या आमचा काही त्या ठिकाणी संबंध नसतो. तपास यंत्रणाला जर तुम्ही वेळेवर रिप्लाय दिला नाही, काल आगडोम ठोकतायत शरद पवार साहेब. काँग्रेसचा पुळका आला त्यांना. काँग्रेसचे अकाउंट कशामुळे बंद झाले? 10 वर्ष काँग्रेसने जमा केलेल्या पैशाचा हिशोब 15 वर्ष 10 वर्ष तुम्ही प्रशासकीय यंत्रणेला देत नाही आणि मग तुमचे कायदेशीर अकाउंट बंद झाले. तुम्हाला कायदेशीर कारवाया झाल्या, तुम्ही आमच्या नावाने बोंबा मारता. सांगा ना तुम्ही, प्रशासकीय यंत्रणेला तुम्ही आपला हिशोब का दिला नाही? भारतीय जनता पार्टी प्रत्येक वर्षी 31 मार्चला आपला हिशोब सबमिट करतं. आमच्यावर झाली कारवाई. आम्ही हिशोब व्यवस्थित दिले आहेत. आमच्या कार्यालयाचं संपूर्ण ऑडिट आणि अकाउंट बरोबर आहे. तुम्ही कुठले पैसे आणले, कुठं नेले हे माहिती नाही आहे. आणि त्यामुळे तपास यंत्रणा या किंवा प्रशासकीय यंत्रणा त्यामुळे पुढे गेल्या असतील आणि त्यामुळे तपास यंत्रणेने केलेली कारवाईवर राजकीय त्या ठिकाणी त्याला राजकीय पद्धतीने घेणे, शरद पवार साहेब तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वाला हे शोभत नाही. मला वाटतं अरविंद केजरीवालचं समर्थन करण्यापूर्वी त्या 12 समन्सवर जरा बोलले पाहिजे होते असं मला वाटतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.